उपस्थित आदरणीय मंच, तसेच मातृशक्ती पितृशक्ती, माझ्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय मंजारी सर, तसेच सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी विद्यार्थिनी यांना माझा नमस्कार. ललाट रेषाच्या शुभाची आई, ललाट रेषाच्या शुभाची आई, भवानीने अशी रेखली जन्माने या नवतेचा प्रभाव हाकली. स्वराज्याच्या श्री हातेस बहुजनांचा वाली, स्वराज्याच्या श्री हातेस बहुजनांचा वाली, जन्माने या शुभाच्या माती पावन झाली, माती पावन झाली. सिरमावडा अभिमानाने नमतो माता चरणी, सिरमावडा अभिमानाने नमतो माता चरणी, असा धुरंधर जाणता दुसरा नाही कुणी, दुसरा नाही कुणी. मी जाऊ वेरूळच्या भोसले घराण्याची सून म्हणून पुण्यात आली. वेरूळचं भोसलं घराणं आणि जाधवचं घराणं, दोन्ही सरदार घराणं, एक विजापूरच्या आदिलशाहीशी निष्ठ असलेले, तर दुसरे दिल्ली सरदारांच्या युद्धाचा भडदडीत गेलं. सतत जनतेचे प्रश्न, तलवारीचा घणघणाट अशाच वातावरणात आमचं बालपण गेलं. लखुजी आबांनी आम्हाला एक मुलगी म्हणून कधीच मान्य केली नाही, तर राजपुत्री जशी घडवावी तशी आम्हाला राजकन्या बनवलं. घोडेस्वारी शिकवलं, तलवार चालवणं शिकवलं, घोडेस्वारी शिकवलं, तलवार चालवणं शिकवलं. जेव्हा मी तलवार चालवायची तेव्हा आबा म्हणायचे, आली आली रणसंडिका आली. आम्हाला धन्य वाटायचा. पण राहुल रहुमानचा एकच प्रश्न विचारत आला, तो म्हणजे सर्वत्र मुघलांची सत्ता. मंदिरात एवढं पाडलं जात आहे, आपल्याच माणसाच्या रक्ताचे पाठ वाहत आहे, अबलांचे, महिलांचे, बहिणींचे अब्रू लुटले जात आहे. हे सर्व कृत्य आम्ही लहानपणापासूनच बघत आलो. आम्ही आबाला विचारलं, आबा हे कुणी संपवत का नाही? आबांनी शांतपणे डोळे बंद केले, पुन्हा खुले केले आणि म्हणाले, जीव हे पारतंत्र्य आहे बेटा, आणि पारतंत्र्यात श्वास कोंडावाच लागतो तरच स्वातंत्र्य मिळतो. येथे कुठेही एक संघटना नाही, एकजूट नाही. सर्वजण आपली सरदारकी बदलणारी सही सलामत ठेवण्यासाठी कुणाचा तरी पदरी जगत आहे. कुणालाही स्वातंत्र्याची ओढ नाही, उर्मी नाही. आणि हा क्षण ठरला. आमच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ठिणगी पेटली. मी नवरी होऊन पुण्यात आली. पिता की पती, माहेर की सासर, भावना की कर्तृत्व. कारण आमचे महाराज दिल्लीचे औरंगजेबाचे पदरी, दोघेही तर शत्रू, एक पिता आणि एक पती. पण आम्ही हे सगळे बाजूला सोडलो आणि मनामध्ये स्वराज्याची ठिणगी पेटत होती ती तशीच धगधगत ठेवलं आणि कर्तव्याला आधी प्राधान्य दिलं. मला आठवतंय, मी 3 महिन्याची गरोदर असताना संभाजी राजांनी मला आमचे माही विश्वनाथ आणि लक्ष्मीबाई यांचं स्वाधीन करून दिलं. आम्हा बायकांचं आयुष्य खूप खराब. एकदा नवरा लढाईवर गेला तर तो परत येईल याची शाश्वती नाही. जे सांभाळायचं ते एकटीनं, स्वतःला आणि दुसऱ्यांना सुद्धा. एकदा लक्ष्मीबाईंनी आम्हाला एक प्रश्न विचारला, जीव एक खावंच वाटते का? गहाड बिहाडे लागले की काय काय खाणार? तेव्हा आम्ही हसलो आणि म्हणालो, जिच्या पोटामध्ये स्वराज्य स्थापक वाढत आहे तिला कोणते गहाडे बिहाडे लागणार? आम्ही हसलो आणि म्हणालो, खाण्याचे दोहाडे नाही, आम्हाला दोहाडे लागले आहेत. ते म्हणजे तलवार चालवावी, घोडेस्वार होऊन उंच पर्वतावर जाऊन त्याची मडवत बघावी, हे स्वप्न आहेत आमची. हे सर्व संस्कार आम्ही शुभाला भोगत असतानाच दिले. 6 वर्षाचे संभाजी शहाजी राजांच्या मागे धावणारी एवढीच आकृती आमच्या समोर होती. जेवढ्या लढ्यात आम्ही शिवाजीला वाढवलं, तेवढ्याच लढ्यात संभाजीला सुद्धा वाढवलं. पण संभाजी राजे शहाजी राजांसोबत केले. पण शहाजी राजांनी बोललेले वाक्य अजूनही आमचे काळीत चिरत आहे. ते म्हणाले, तुम्ही शिवबाला घडवा, आम्ही संभाजीला घडवतो. बघू कोण सरस ठरते ते. स्वातंत्र्याची ठिणगी धगधगत होती आणि मी वारंवार बोलत होती. एवढी बोलून मी आपली एक पत्रिका